येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूर झेडपीची पहिली सभा. औषध खरेदीसाठी 10 कोटी तर इमारत बांधकामासाठी 15 कोटी. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर जिल्हा परिषदेची 3 महिन्यातून होणारी सर्वसाधारण सभा आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. पहिल्यांदाच बोलण्याची संधी मिळत असल्यानं अनेक सदस्यांनी आपलं गाव आणि मतदारसंघातील लोड शेडिंग पासून ते खत विक्रीपर्यंत तसंच शाळा अंगणवाड्यांपासून जलजीवन मिशनच्या कामापर्यंतचे विविध विषय मांडले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उप आरोग्य केंद्रात औषध खरेदी करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी या सभेत मंजूर करण्यात आला. तसंच उत्तर पंचायत समितीला नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी यावेळी मंजूर करण्यात आला. समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी जिल्हा परिषदेतील सर्व आरो वॉटर मशीन बंद आहेत, प्यायला पाणी नाही, कोणी अधिकारी याकडे लक्ष देत नाही याबाबत थेट आरोप केले. यानंतर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी 15 दिवसात व्यवस्था करू असं सांगितलं. जिल्ह्यातील 84 अंगणवाड्यांच्या नवीन इमारती बांधणं तसंच 105 अंगणवाड्यांची दुरुस्ती करणं हा विषय यावेळी मंजूर करण्यात आला. या सभेत पृथ्वीराज माने, व्यंकट भालके, रश्मी बागल, वंदना कांबळे यासह अनेक सदस्यांनी विविध विषय मांडून ठराव केले. सोलापूर शहरातील 2 उड्डाणपूल तसंच धाराशिव जिल्ह्यातील रखडलेल्या रस्ते प्रकल्पासंदर्भात नितीन गडकरी यांनी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक. सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त शीतल तेली उगले यांची शासनानं पुणे विभागीय आयुक्त पदावर केली पदोन्नती. खासदार ज्योती वाघमारे यांनी आमदार विजय देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत. सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार नियोजन भवनात बैठक. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज इंदापूर ते बारामती या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केली पाहणी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399 888 222. दौरा रद्द झाला नाही. सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे आणि स्थायी समितीचे सभापती रंजिता चाकोते 17 ते 23 मेच्या दरम्यान डेन्मार्क येथील अभ्यास दौऱ्यासाठी जाणार. सोलापुरातील खमितकर अपार्टमेंट जवळ होत आहे नव्यानं रस्ता. येस न्यूज मराठीच्या पाठपुराव्याला यश. देशात पेट्रोल डिझेल महागलं. पेट्रोल 3 रुपयांनी तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं. विरोधकांकडून सरकारवर सुरू झाली टीका. मुंबई आझाद मैदानात धरणे आंदोलन. काजू आंबा उत्पादकांचा मुंबईत मोर्चाआधीच आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर. राजू शेट्टींसह हर्षवर्धन सपकाळ, जानकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी साताऱ्यात केली घोषणा.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून क्विंटल मागे 2,000 रुपयांचा हमी भाव आणि 1,500चं अनुदान द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा. दुसऱ्या टप्प्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना होणार. मंत्री छगन भुजबळ यांची महत्त्वपूर्ण माहिती. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात तब्बल 3,500 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 20,000 रुपयांची मोठी घसरण. सोन्याचा आजचा दर 1,57,500 तर चांदी 2,66,000 रुपयांवर. शिर्डीतील गर्भलिंग निदान प्रकरणी 3घांना अटक. आरोपींची संख्या पोहोचली 16वर. 21 जूनला नवीन नीटची परीक्षा होणार तर पुढील वर्षी परीक्षा ऑनलाईन होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. शक्तीपीठ विरोधात सांगलीतील वाळवा तालुक्यातील रॅली काढणाऱ्या 250 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. आता PF काढणं होणार अधिक सोपं. पैसे थेट बँक खात्यात होणार जमा. प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी. EPFO आयुक्तांची माहिती. पंतप्रधान आवास योजनेतील 5 लाख घरांचं साताऱ्यात लोकार्पण. केंद्र सरकारनं राज्याला 30 लाख घरं दिली. फडणवीस यांची माहिती. यंदा 5 लाख तर पुढच्या वर्षी 15 लाख घरं देणार असंही सांगितलं. भारत आणि UAE यांच्यातील सामाजिक संरक्षण भागीदारीच्या आराखड्याबाबत करार. $5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणुकीची घोषणा.